सोलापूर येथील नामांकित ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मंजूर असतानाही रुग्णाच्या नातेवाईकांकडून जवळपास 45,000 रुपयांची आर्थिक लुबाडणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। हा प्रकार उघडकीस आणण्याकरता व दोषींवर कारवाई व्हावी यासाठी विनायक अशोक गायकवाड यांनी सोमवार दिनांक 29 डिसेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे। वांगी रस्त्यावरील शहानगर हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी विनायक अशोक गायकवाड यांच्या 65 वर्षीय सासू नागरबाई शशिकांत जाधव यांच्यावर ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते। या उपचारांसाठी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मंजुरी मिळालेली असतानाही हॉस्पिटल प्रशासनाने विविध कारणे सांगत रुग्णाच्या नातेवाईकांची दिशाभूल केली आणि टप्प्याटप्प्याने सुमारे 45,000 रुपये उकळल्याचा आरोप गायकवाड कुटुंबियांनी केला आहे। याबाबत संबंधित योजनेच्या आरोग्य मित्राकडे तक्रार करण्यात आली होती। तसेच उपचारानंतर पुन्हा तपासणीसाठी रुग्णालयात गेल्यानंतर सुमारे 2,500हून अधिक रक्कम बळजबरीने आकारण्यात आल्याची तक्रारही करण्यात आली आहे। यासोबतच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये विनाकारण डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सामान्य नागरिकांकडून शासकीय आरोग्य योजनेच्या नावाखाली जाणीवपूर्वक मानसिक व आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। असे असूनही अद्याप ॲपेक्स हॉस्पिटल विरोधात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप गायकवाड कुटुंबियांनी केला आहे। हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा, संबंधित हॉस्पिटलमधील महात्मा फुले जन आरोग्य योजना तात्काळ रद्द करावी, तसेच दोषी प्रशासनावर कठोर कारवाई करावी या मागण्यांसाठीच बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असल्याचे विनायक गायकवाड यांनी स्पष्ट केले। शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।